जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना सोबत घेऊन काम करतायत। त्यामुळे सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चित आहेत। विश्वास आहे एक प्रकारचा सर्वांना, म्हणूनच आज काँग्रेस पक्षाच्या मागे एवढी शक्ती उभा टाकली। साहेब इथल्या माणसाला माहिती आहे, साहेबांचं नेतृत्व होतं या भागावर, त्यांनी एक सुसंस्कृती घालून दिली या भागाला। कुठलंही गुंडगिरीचं राजकारण नाही, शांतता, सर्व या जिल्ह्यामध्ये शांतता लावायला पाहिजे असं धोरण आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं आणि पुढे तो वसा दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय धीरज भैया चालवत आहेत। शांतता असेल तरच विकास होतो। आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे, सगळ्या संस्था कशा पद्धतीने मोडकळीस आल्या, कारखाने मोडकळीस आले, बँका मोडकळीस आल्या। उस्मानाबाद मध्ये पाहतोय काय परिस्थिती आहे, नांदेड मध्ये आपण पाहतोय। परंतु इथं शांतता असल्यामुळे आपला हा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। नेते मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून सगळ्या संस्था चालवतात, त्यामुळे शेतकरी इथला सुखी आहे। सगळा गोरगरीब माणूस प्रत्येक योजना इथं चांगल्या पद्धतीने शासनाची येणारी राबते म्हणून सुखी आहे। खरं म्हणजे जास्त कुठलं काम करायचं शिल्लक गावोगाव मी फिरतोय, शिल्लक कुठलंच काम नाही। अंतर्गत रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या, आणि एवढंच मी इथं सांगू इच्छितो, साहेबांनी जो काँग्रेसच्या नेते मंडळींनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय, मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, परंतु एवढ्या महत्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी मला तिकीट देऊन जो नेते मंडळीने विश्वास टाकलाय, त्यासाठी मी एवढंच सांगतो, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही। आणि येत्या 15 तारखेला